रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तो भयानक प्रसंग घडल्यानंतर स्वतःहूनच रमा आणि स्वराने आता शशिकांतला घरी आणलेलं असतं आणि शशिकांतला जेव्हा घरी आणलं जातं तेव्हा मात्र आता शशिकांत निश्चित पडून असतात. त्याच वेळेला स्वरा ही रमाला सांगत असते की तू आता काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आणि त्याच वेळेला रमा म्हणते की बघ ना, पण हे सगळं काय झालं, त्यांनी मला तरी या गोष्टी सांगायला हव्या होत्या ना, असं देखील स्वरा म्हणत असते. स्वरा आता सांगत असते की तसं शशिकाका काही लपवत नाहीत, पण आज कसं काय एवढा मोठा प्रसंग त्यांनी लपवून ठेवला. ते तर खरं तर एवढं सगळं झालं आणि जर त्यांच्या जीवावर पेतलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. आपण ऐनवेळेला तिथे होतो म्हणून शशिकांतला आपण वाचवू तरी शकलो, असं देखील स्वरा आता म्हणत असते. रमाही आता स्वराला तेच सांगत असते की मला कळतच नाही आहे की काय करावं, काय यांच्या वागण्यामध्ये, काय यांच्या ह्याच्यामध्ये बदल होत नाही आहे. कारण ते जे काही करतायत ना ते अगदीच चुकीचं आहे. म्हणजेच मला कळतं आहे की त्यांना आता पैशांची जास्त गरज आहे, पण त्यांनी एकदा आपल्याला बोलायला हवं, आपल्याशी सगळ्या काही गोष्टी सांगायला हव्यात, त्याशिवाय आपल्याला काही गोष्टी कळणार आहेत का, नाही कळणार आहेत. म्हणूनच जर ते आपल्यासमोर बोलले तर आपण हे सगळं काही करायला तरी बरं पडू ना. पण आपल्याला जर ते काही सांगतच नसतील तर काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टींचा, असाही विचार ना आता सुरू असतो. आता मी माझ्या परीने तरी बोलायचा प्रयत्न करतेस, तू काळजी करू नकोस. कारण आपण जर जास्त विचार करत बसलो तर ह्या सगळ्याचा त्रास होईल आणि तेव्हा जे शुद्धीवर येतील ना तेव्हा मी बघते विचारून. आणि तेव्हाच ना ते ग्लॅनीमध्ये असताना अगदीच काहीतरी बडबडत असतात आणि ते म्हणत असतात की अक्षय तू काळजी करू नकोस, तुझं लग्न ना एकदम आपण धूमधडाक्यात एकदम जोशात करूया. कारण मी ठरवलं आहे की तुझं लग्न एकदम भारीमध्ये करायचं. हे सगळं काही आता रमा आणि स्वरा ऐकतात. तर स्वराला हे सगळं ऐकून धक्का बसतो. स्वरा म्हणते की बघितलं का, ह्यांना ना तुझं लग्न एकदम छान करायचं आहे. आणि दुसरीकडे मात्र आता ते सुद्धा ऐकायला आलेलं असतं. म्हणजेच ते म्हणत असतात की हे सगळं तर ठीकच आहे, पण मला रमाला दागिनेही करून द्यायचे आहेत. हे आता ऐकल्यानंतर मात्र रमाच्या लक्षात येतं की काय गडबड आहे ते. रमा म्हणते बहुतेक मला जेव्हा संध्या काकूंनी हे सगळं काही दागिने वगैरे दिले, बहुतेक तेव्हा बाबांनी बघितले आणि त्यामुळे बाबांना कसं तरी वाटलं असेल की त्यांनी मला काहीच दिलं नाही आणि यासाठी ते हे सगळं करत आहेत, असं देखील आता म्हटलं जात असतं. मला आता खूप जास्त वाईट वाटतं. रमा विचार करते की हे सगळं त्याच गोष्टीमुळे झालं आहे, पण बाबांना आता काही झालं तरी या सगळ्या परिस्थितीत मलाच एक मुलगी म्हणून त्यांना सावरायला लागणार आहे, त्यांना या सगळ्यामध्ये मदत करावी लागणार आहे आणि यासाठी मीही काहीतरी करेन, पण तू या सगळ्यात मला मदत करशील ना, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता रमाला स्वरा म्हणत असते की तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, काही झालं ना तरीसुद्धा मी मागे हटणार नाही, मी असेन तुझ्यासोबत. पण तू आता काळजी करू नकोस, तू इथे जास्त वेळ थांबलीस ना की परत त्यांना डाऊट येईल की तुला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यापेक्षा ना तू इथून जा, म्हणजे मला बोलता येईल की फक्त मलाच हे सगळं काही माहिती आहे, असं देखील आता स्वरा जी आहे ती सांगत असते. जेव्हा स्वरा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा शशिकांत आता बडबडत असतात आणि शशिकांत झोपेमध्ये सगळं काही बोलत असतात. कारण त्यांना ग्लॅनी असते आणि त्या ग्लॅनीमध्येच ते सगळं सत्य बोलून जातात. कारण त्यांना हे लग्न धूमधडाक्यात करायचे, त्यासोबत रमाला दागिनाही करायचा आहे, हे सगळंही ते बोलून गेलेले होते आणि त्यामुळेच रमाला कळलं होतं की बाबांची हालत ही सगळी कशामुळे झालेली आहे. त्यानंतर आता रमा तिकडनं निघून जाते तर स्वरा मात्र तिथेच थांबलेली असते. स्वरा आता शशिकांतला म्हणत असते की हे काय करून घेतलं आहे अंकल, तुम्हाला जर एवढं टेन्शन होतं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगायचं होतं ना, त्या गुंडांनी जर आता काही केलं असतं तर हा विचार करताय का तुम्ही, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता कांत म्हणतात की अगं पण काय करणार, आम्हाला थोडंफार तरी आता काही ना काही करावंच लागणार आहे. कारण माझं स्वप्न आहे माझ्या अक्षयचं लग्न एकदम धूमधडाक्यात करायचं. मागच्या वेळेला जेव्हा झालं त्यावेळेला मला स्वतःला असं काही करता आलं नाही, पण यावेळेला मला माझ्या मुलासाठी नक्कीच काहीतरी करावंसं वाटतं आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी ठरवून ठेवल्या आहेत आणि मला माझ्या मुलीलासुद्धा खुश करायचं आहे आणि म्हणूनच मी रमासाठी दागिनाही घेणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्या ना की सगळंच हातातून गेलं, असं देखील आता शशिकांत बोलत असतात. जेव्हा शशिकांत एवढी सगळी बडबड करत असतात ना तेवढ्यातच पार्वती आजी आणि रमा तिथे येतात. पार्वती आजीने येताना सूप वगैरे बनवून आणलेलं असतं आणि ते आता म्हणत असतात की काय चाललंय रे शशिकांत, कशाला एवढा विचार करतोस, सगळं काही नीट होणार आहे, नको काळजी करूस तू. तर आता रमाही म्हणते की बाबा
असं अचानक काय झालं होतं. पण आता शशिकांत रमापासून या सगळ्या गोष्टी लपवत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की रमाला सांगितलं तर रमाला पुन्हा एकदा या सगळ्याचा त्रास होईल. पण रमानेच मुख्यतः त्यांना इथपर्यंत आणलेलं होतं हे काही त्यांना अजूनही कळलेलं नव्हतं. आणि त्यामुळेच ना त्यांना असं वाटत होतं की चला मला तर ह्या गोष्टी कळल्या नाही ना, त्यातच त्यांना आता बरं वाटत होतं. आणि त्यामुळेच ना आता ते शांत राहून विचार करत होते. आणि त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता रमा म्हणते की चला तुम्हाला आरामाची गरज आहे, मी येते. स्वरा आणि रमा ह्या दोघीही जणी तिकडनं जायला निघतात. स्वरा आणि रमा आता जेव्हा तिकडनं जातात ना, तेव्हा मात्र आता तिकडे ऑलरेडी संध्या आलेली असते. संध्याला आता बोलायचं असतं, म्हणूनच संध्याला तिथे पाठवलेलं असतं. संध्या जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र आता ती सगळ्याचाच खुलासा करू लागते. म्हणजेच ना संध्याला खरं तर रमानं पाठवलेलं होतं. रमाने पैशांची मदत आता शशिकांतला कशी करायची याचं दिमाग लावलेलं होतं. आणि त्यासाठी तिने आता या संध्याला पैसे घेऊन पाठवलेलं होतं. संध्या आता तिथे जाते तेव्हा संध्याला विचारलं जातं की तुम्ही इथे कशा. त्यावर संध्या म्हणते की तुम्हाला आता बरं वाटतंय का. आणि तिने येताना पैसेसुद्धा आणलेले असतात. पार्वती आजी जात असते, पण पार्वती आजीला सुद्धा आता ती थांबवून घेते आणि म्हणत असते की जरा बसा ना, बोला ना, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. असं बोलून पार्वती आजीला सुद्धा संध्या थांबवते. आणि संध्याला आता पार्वती आजी म्हणते की एवढं काय बोलायचं आहे. तर पदराआड लपवलेले ते पाकिट पैशांचं आता संध्या बाहेर काढते आणि म्हणत असते की हे पैसे तुमच्याकडे ठेवा. खरं तर ना साईचं आणि रमाचं लग्न करायचं ठरलं होतं, तेव्हा रमाने काही पैसे माझ्याकडे देऊन ठेवले होते, का तर लग्न खर्चाला लागतील म्हणून. पण मला हे सगळे काही पैसे आता नाही ठेवून घ्यायचे. जर मी रमाला हे पैसे द्यायला गेली तर रमासुद्धा हे पैसे काही घेणार नाही. आणि मग त्यापेक्षा तुम्हीच तिचे आता पालनपोषण करणार आहात, तर मी काय म्हणते हे पैसे तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. परंतु आता पार्वती आजी ते पैसे घ्यायला नकार देत असते. शशिकांतही म्हणत असतात की नको, हे पैसे तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला देऊ नका. पण त्याच वेळेला पार्वती आजी आणि त्याचबरोबर शशिकांतला ते म्हणत असतात की बघा, मी जर हे पैसे माझ्याकडे ठेवले तर ते पैसे काही ती माझ्याकडे देणार नाही आहे. ती मला बोलणार की मला देऊ नका, तुमच्याकडेच ठेवा. त्यापेक्षा मी माझ्याकडे ठेवून काय करू, डोक्याला उगाच ताप. त्यापेक्षा हे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण तुमची लेक आहे ना ती आता. मग तुम्ही थोडी सांभाळायला हवं. तुम्ही ही बाजू सांभाळून घ्या प्लीज, मी सांगते ना. आता तुम्ही हे पैसे तुमच्याजवळच ठेवा, मला बाकी तुम्हाला काही बोलायचं नाही आहे, काही सांगायचंही नाही आहे. प्लीज असं करू नका आणि हे पैसे ठेवून घ्या, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा आता एवढी जबरदस्ती संध्या करते म्हटल्यावर पार्वती आजी म्हणते की शशिकांत तुझ्याकडे ठेवून घे, कारण बघ शेवटी तुझीच लेक आहे आणि तुलाच पुढे बघायचं आहे. आणि म्हणूनच तुला सांगते की हे घे, हे ठेवून घे, असं देखील आता सांगितलं जातं. आणि मग काय ते पैसे दिले जातात. मग शशिकांतनाही थोडं बरं वाटतं, कारण डोक्याला त्यांचा प्रेशर थोडा कमी झालेला असतो. कारण त्यांनाही असं वाटत असतं की आपल्याला आता हे सगळं काही करायचं आहे, त्यात आता त्यांना हे पैसे भेटलेले असतात, त्यामुळे थोडंसं डोक्यावरचा भार त्यांच्या कमी झालेला असतो. पण हे सगळं काही रमामुळे शक्य झालेलं आहे. म्हणजेच रमानेच ही मदत खरं तर संध्याला करायला भाग पाडलेलं होतं. संध्याला हे सगळं बघूनच खूप जास्त आनंद झाला होता. रमाने आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या एकदम आपण परफेक्ट अशा केलेल्या आहेत. आणि त्यामुळेच ना आता तीही विचार करत असते. दुसरीकडे रमाला तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला रमाने या सगळ्या गोष्टी संध्याला सांगितलेल्या असतात करायला. संध्या आधी या सगळ्यासाठी तयार होत नसते, पण त्याच वेळेला रमाने संध्याला सांगितलेलं असतं की प्लीज प्लीज तुम्हीच काहीतरी करू शकता. तुम्ही जर असाल ना तर माझं काम हे सोपं होईल. प्लीज तुम्ही हे सगळे शब्द तिकडे जाऊन बोललात ना तर ते ऐकतील आणि ते पैसेही ठेवून घेतील. पण यासाठी प्लीज तुम्हाला हे सगळं करावं लागेल. माझ्यासाठी एवढं कराल ना. त्यावर रमाला आता हे सगळं करताना बघून ना खूपच आश्चर्याचा धक्का खरं तर संध्याला बसलेला असतो. संध्या म्हणत असते की किती गुणी मुलगी आहेस गं, म्हणजे म्हणून तर मला माझ्या साईसाठी तुझ्यासारखी गोड मुलगी हवी होती बायको म्हणून. पण आता माझ्या नशिबीत सून म्हणून नाहीस, या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात माझ्या साईची बायको म्हणूनच आमच्या घरामध्ये ये आणि तुझं आमच्या घरात ऑलवेज वेलकम असेल, असं देखील आता इथे असणारी ही संध्या जी आहे ती रमाला सांगत असते. त्यावेळेला रमासुद्धा लाजू लागते, पण संध्या रमाला म्हणत असते की मला ते वचन, पुढच्या जन्मातसुद्धा तो आमच्याकडेच येशील. मग आता रमाही तिला मिठी मारते, कारण रमालाही माहिती असतं की खरंच संध्या आपल्यावर किती प्रेम करते, अगदी मायेप्रमाणे. तिच्या आईनंतर संध्यानंच तर तिला एवढ्या दिवस सांभाळलेलं होतं आणि त्याचसोबत अण्णांनीसुद्धा. आणि संध्या आता एवढी मोठी जबाबदारी घेते बघूनच ना आता रमालासुद्धा भरून आलेलं असतं. रमासुद्धा आता घट्ट अशी संध्याला मिठी मारते, कारण संध्यामुळेच आता रमालासुद्धा तिच्या या घरच्यांना सावरता आलं होतं आणि म्हणूनच ती आता त्यांचे आभार मानत असते.
त्याला हे खूप भारी वाटत असतं की एखादी घरातली सून आपलं घर आपलं कुटुंब सांभाळून एवढ्या सगळ्या गोष्टी करते, म्हणजेच खरंच त्या मुलीचं मन किती भारी असेल याचा विचार ना आता मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता त्या दोघींमध्ये एक वेगळंच बॉन्ड तयार होतं. पण जेव्हा आता या सगळ्या गोष्टी संध्या स्वतःच्या मनामध्येच विचार करत असते ना तेव्हा मात्र तिला ना आता हे पैसे दिल्यानंतर खूप जास्त रिलॅक्स वाटत होतं. कारण मनावर एक दडपण होतं ही लोक पैसे घेतील की नाही, पण आता त्यांनी कसे तरी पैसे घेतलेले असतात आणि हे सगळं बघून रमाला सुद्धा बरं वाटतं. रमा आता पायऱ्या उतरून खाली जात असते. दुसरीकडे अक्षय तिला समोर दिसतो आणि अक्षय आता तिला म्हणत असतो की तू हे सगळं मुद्दामून केलंस ना, मला खरं खरंच सांग हे सगळं करून तुला काय साध्य करायचं होतं, असं बोलून तो रागराग करून दाखवत असतो. तर रमा मात्र आता त्याच्या मागे जाते. अहो ऐकून तरी घ्या ना, मला काय म्हणायचं आहे ते. खरं तर हे सगळं अक्षयचं प्लॅनिंग असतं की रमाला सरप्राईज द्यायचं, म्हणूनच तो आता तिच्यावर चिडलेला असतो. आणि जेव्हा रमा त्याच्या मागे मागे बाहेर जाते तेव्हा अचानकपणे काळोख असतो आणि अचानक लाईट्स ऑन होतात आणि वेलकम बॅक असं म्हटलं जातं. वेलकम बॅक वहिनी असं म्हणून तिचं आता स्वागत एकदम भारीमध्ये केलं जातं. आणि तेव्हासुद्धा ती बघते आणि चकित होते आणि ती म्हणते की हे सगळं काय आहे. त्यावर मात्र आता मयुरी आनंद म्हणत असतात की खरं तर ना आमचं प्लॅनिंग ठरलं होतं की आमच्या भावाला घेऊन बाहेर पार्टीसाठी जायचं, पण ह्याचं काही मन मानतच नव्हतं ना, कारण ह्याला ह्याच्या बायकोसोबत इथेच या घरामध्येच पार्टी करायची होती. मग म्हटलं की जाऊ दे, चला आपण इथेच पार्टी करूया, इथेच एन्जॉयमेंट करूया, म्हणूनच हे सगळं काही केलेलं आहे. मग आता अक्षयही रमाकडे बघत असतो आणि म्हणत असतो की आतापर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलेलं आहेस, पण इथून पुढे ना अशाच काही गोष्टी करत राहा, कारण तू जेव्हा माझ्या आयुष्यात असतेस ना तेव्हा मला कसलीच गरज नसते, कसलीच काळजीही नसते, कारण माझ्या कुटुंबाला माझ्या सगळ्या परिवाराला सांभाळून तू घेत असतेस. असं देखील एकदम फिल्मी स्टाईलने आता अक्षय रमाला बोलत असतो. रमाला अगदीच भरून आलेलं असतं आणि त्याच वेळेला आता अक्षय रमाला म्हणत असतो की खरं तर ना परफेक्ट घरामध्ये म्हणजे एक बायको आणि मुलगी एक सून म्हणून तू सगळंच काम व्यवस्थित करते आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की छान असं तुला एक वेगळ्या युनिक स्टाईलमध्ये मनवायचं. आणि म्हणूनच आता अक्षरशः सगळ्यांसमोर अक्षय जो आहे तो गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करताना म्हणतो की मग मला उत्तर दे, होशील का माझी बायको, माझ्या भावांची लाडकी वहिनी आणि माझ्या आरूची आई आणि माझ्या आईची सून होशील का. मग आता इकडनं आरोहीसुद्धा म्हणत असते की आई हो बोल ना, हो बोल ना. मग आता इकडे असणारी रमा थोडीशी लाजते आणि तिला आता ही युनिक आणि जरा वेगळी स्टाईल ना अक्षयची आवडलेली असते प्रपोज करायची. आणि त्यामुळेच ना आता अक्षयला रमा हो असं म्हणते. त्याच वेळेला रमा अक्षयला जेव्हा हो म्हणते तेव्हा अक्षय तिच्या पोटामध्ये ज्याने तिने जी रिंग आणलेली असते तो रिंग घालतो आणि त्यामुळे रमाला एकदमच असं भरून आलेलं असतं. तिला हे सगळ्या काही गोष्टी ना एकदमच छान वाटत असतात आणि तिला फायनली आनंद झालेला असतो. आणि त्यामुळेच ना आता रमा आणि अक्षय दोघंही जण मिळून आता केक कटिंग करणार असतात, कारण हे सगळं काही नियोजन आधीच अक्षयने करून ठेवलेलं होतं आणि त्या केकवर सुद्धा वेलकम बॅक असं लिहिलेलं होतं. आता अक्षय रमाला मिठी मारतो आणि हा सगळा प्रसंग सगळ्यांसमोरच घडत असतो. सगळीजणं खूप जास्त हॅप्पी असतात, कारण लग्नाआधी त्यांना बॅचलर पार्टी करायची असते, तशीच पार्टी करणार असतात हे फक्त भाऊ भाऊ. पण त्याचमध्ये आता अक्षयला नको वाटत असतं आणि अक्षयने म्हणूनच आता रमासोबत हे सेलिब्रेशन करायचं म्हणून असं जरा युनिक आणि अँटिक असं सेलिब्रेशन केलेलं होतं. त्यानंतर सगळीजणं मिळून केक कटिंग आणि हे सगळं सेलिब्रेशन होतं. त्यामुळे आता सगळीजणं खूप जास्त खुश असतात. दुसरीकडे स्वरा आता विचार करत असते. स्वरा अशी विचार करत असते आणि त्याच वेळेला स्वराला सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजेच रमाला जेव्हा अक्षयकडे यायचं होतं हे लग्न वगैरे म्हणून, तेव्हा ती कशी साईला मनवून तिथपर्यंत येऊन पोचली होती आणि खरंच तिचं किती प्रेम आहे ना अक्षयवर. आणि या सगळ्या गोष्टी आणि एकत्र फॅमिली, या एकत्र फॅमिलीमध्ये सुद्धा किती बॉन्डिंग आहे, या सगळ्या गोष्टी ती आता आठवत असते आणि त्याचमुळे आता ती या सगळ्याचा विचार करू लागलेली असते. तिला आता लक्षात आलेलं असतं की खरंच एकत्र परिवारामध्ये किती छान असतं. सगळं नातं एकत्र वेगवेगळं वाटत नाही, सगळीजण एकत्र असतात आणि एन्जॉयसुद्धा करतात. आणि ह्या स्वराला या सगळ्याची पहिल्यांदा ॲलर्जी होती, पण आता हा सगळा प्रसंग तिच्यासमोर अगदी तसाच घडत होता आणि त्यामुळेच ना तिला एकदमच असं भारी वाटत होतं. आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. त्याच गोष्टींचा विचार करत असताना रमा तिच्या बाजूला येऊन बसते. तर रमाला ती विचारत असते की काय झालं, मला जरा सांग ना. तर त्यावर रमाला आता स्वरा सांगत
असते की खरं तर ना तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे पहिल्यांदा ना जेव्हा मला आदित्यने प्रपोज केलं त्यानंतर आमचं सगळं डिसाईड झालं. आम्ही ठरवलंसुद्धा लंडनला जायचं, म्हणजे खरं तर माझीच इच्छा होती लंडनला येऊन राहायची. खरं तर आदित्य मला पहिल्यापासून मनवत होता आणि तो मला सांगत होता की नाही, आपण जर एकत्र फॅमिलीत राहिलो तर ते बरं ठरेल आणि म्हणूनच तो मला सांगत होता की आपण एकत्र राहूया. पण मी त्याला नाही म्हटलं, कारण मला या सगळ्याची सवय नव्हती. मला आधीपासूनच एकत्र वगैरे राहायला आवडायचं नाही आणि म्हणूनच मी असा विचार केला की आपण मस्त लंडनला जायचं आणि स्वतः एक संसार उभा करायचा आणि या सगळ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये होत्या. पण जेव्हापासनं मी तुमच्यासोबत आहे, तुमच्यासोबत बोलते आणि तुमच्या सगळ्यांसोबत राहते ना, तेव्हापासनं ना मला असं कुठेतरी वाटतंय ना की खरंच ना या सगळ्या गोष्टी कशा वेगळ्या घडत आहेत ना आपल्या आयुष्यात. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हापासनं मी तुमच्यासोबत राहायला लागले तेव्हापासनं ना मला ह्या जुन्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आठवायला लागल्या आहेत आणि त्याच गोष्टींमध्ये मला खरं तर खूप जास्त इंटरेस्ट वाटायला लागला आहे. म्हणजेच काय तर आपण एकत्र फॅमिलीमध्ये किती हॅप्पी असतो, किती आनंद भेटतो आपल्याला, या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यातूनच स्पष्ट होतात आणि म्हणूनच ना मला आता तुमच्यासारखंच एकत्र फॅमिलीमध्ये राहायला आवडणार आहे आणि या सगळ्या गोष्टी मी लवकरच आदित्यला सुद्धा सांगणार आहे. मग हे जेव्हा आता बोललं जातं ना तेव्हा कुठेतरी जाऊन किती बरं वाटत असतं ना रमालासुद्धा. म्हणजे रमाला हेच वाटतं की आपणही असा विचार केला असता तर कसं झालं असतं आणि त्यामुळे थोडं विचार ती आता करत असते आणि त्याच वेळेला स्वराला समजावत असते आणि स्वराला सांगत असते उलट एकत्र कुटुंबामध्ये जी मजा असते ना ती आणखीन कशातच नाही आहे. खरंच एकत्र कुटुंब बांधून ठेवायचं असतं आणि जर आपण हे कुटुंब जपलं तर हेच कुटुंब आपल्यासाठी कायम उभंही असतं. त्यामुळे फक्त नवरा बायको एवढंच न राहता जर एकत्र कुटुंबात राहिलं तर ते मला तरी खूप बरं वाटतं. मी पहिल्यापासूनच मला हे सगळं आवडतं आणि ही खरंच माझी फॅमिली ना एकमेकांना आधार देणारी आहे, एकमेकांची मनं जपणारी आहे. त्यामुळे या फॅमिलीमध्ये राहताना खूपच छान वाटतं असं देखील आता रमा स्वराला सांगत असते आणि स्वराचं सुद्धा माइंड तिने वेगळंच चेंज केलेलं असतं. कारण स्वराला असं वाटत होतं एवढे दिवस की तिने फक्त एक वेगळा संसार थाटावा, पण आज तिच्यासमोर जे चित्र उभं असतं त्यामुळे ती आता थोडी वेगळी असते आणि त्यामुळे तिला स्वतःचा अभिमानसुद्धा वाटत असतो. तर हे सगळं काही या दोघांच्या चर्चा सुरू असतात. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की सगळेजण लग्नासाठी तयारी झालेले असतात आणि त्याच वेळेला शशिकांत म्हणत असतात की आनंदला की अक्षयला सुद्धा आता उखाणा एकदम बेस्ट असं सांगायला हवा, कारण मला असं वाटतं ना की रमाने चांगला उखाणा तयार केला असेल. मग आरोहीला ते लोक कामाला लावतात आणि आरोहीला सांगतात की जा पहिल्यांदा तू हे सगळं करू शकतेस. ती लोक काय करणार आहे, त्यांचं प्लॅनिंग काय आहे, रमाने कोणता उखाणा ठरवला आहे हे तिथे जाऊन ऐक आणि मला सांग. मग इकडे ती आरोही गेलेली असते आणि आरोहीने आपला फोन चालू ठेवलेला असतो आणि आरोही तिचं बोलणं जे आहे ती आता सगळ्यांना ऐकवत असते आणि त्याच वेळेला रमा जे आहे तिला विचारलं जातं की तू कोणता उखाणा घेणार आहे. रमा म्हणत असते की उखाणा थांबा मी सांगते आणि तेव्हा आरोहीच्या हातातनं फोन खेचून घेते आणि म्हणते हे बघा हे सगळं ह्यांचं कारनामे चाललेत, मी काही उखाणा सांगणार नाही आहे. बाबा तुम्ही सुद्धा ना. आता शशिकांतला आजी ओरडत असते आणि त्याचसोबत आजी म्हणत असते की ही शशिकांतची नात ना ही बरोबर त्या शशिकांतला मदत करत असते. आरोहीची चोरीसुद्धा या सगळ्यांनी पकडलेली असते. त्यामुळे आरोही शांत राहते. पण आता या सगळ्या कार्यक्रमात सीमा नसते म्हणून रमा थोडीशी आता या सगळ्यामध्ये मागे हटत असते, कारण तिला या सगळ्या कार्यक्रमात हवी असते. पण सीमा अचानक कुठे गेली असंच रमा विचारू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.